नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नाशिकची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार इथं नुकतीच संपन्न झाली। यावेळी सभेचे प्रमुख पाहुणे दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर मुरलीधर भगरे, उपशिक्षक तसंच कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत तसंच निफाड NDST अँड NT सोसायटीच्या कार्यकारी संचालक उपस्थित होते। सभेच्या आधी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांना शाल व गुलाब पुष्प देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी सभेमध्ये गेल्या वर्षभरातील सोसायटीला झालेला नफा तोटा आणि आजपर्यंत शैक्षणिक संस्थेच्या सभासद शिक्षकांच्या अडचणी आणि त्यांना या सोसायटीतर्फे मिळणारे लाभ या सर्व विषयांवर चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात आले। नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह सोसायटीची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा पसा नाट्यगृह येथे संपन्न झाली। सदर सभेसाठी शिक्षकांमधील आपले जे काही लाडके नेते आहेत भास्करराव भगरे सर यांची खासदार म्हणून नियुक्ती झाली। सर्वप्रथम आपण त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर जे काही सभासद उपस्थित होते त्यांचे आभार मानण्यात आले आणि सभासदांच्या हितासाठी जे काही विषय होते ते सर्व सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंजूर करण्यात आले। मात्र ज्या सभासदांचं कर्ज थकीत आहे असे ज्या सभासदांवर कारवाई झालेली आहे या सभासदांचं वरती जी जामीनदारावरती जी काही कारवाई केली जाते तर त्या विषयावरती खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून त्याविषयी जो काही निर्णय घेण्यात येईल तो संचालक मंडळाने एकमुखाने सर्वसंमतीने योग्य असा निर्णय घ्यावा असं सर्व सभागृहातील सभासदांनी त्यांना अधिकार देण्यात आले। एकंदरीत जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती माननीय अध्यक्ष श्री बाळासाहेब विष्णू ढोबळे, उपाध्यक्ष माननीय भारतीताई पाटील, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांच्या अथक परिश्रमाने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होऊन सर्व सभासदांच्या हिताचे जे काही निर्णय आहेत ते यामध्ये घेण्यात आले व ते पूर्णपणे मंजूर करण्यात आले। शिक्षक पतसंस्थेची ही 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती। या सभेचा अहवाल 15 दिवसापूर्वी सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि तो अहवाल गेल्यानंतर त्या अहवालामधील जे काही 23 ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक हे सवर चर्चेसाठी ठेवण्यात आले आणि त्या अहवालानुसार त्या आपल्या पत्रकानुसार यावर साधक बाधक चर्चा करून सर्व सन्माननीय सभासदांनी या सभेमध्ये भाग घेऊन त्यांची काही प्रश्न होते त्या या ठिकाणी मांडण्यात आली। त्या प्रश्नांना आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी त्यांना उत्तर त्यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत ही सभा चालवण्यात आली आणि त्यांना सर्वांना त्यांच्या ज्या शंका होत्या शंकाचं निरसन या ठिकाणी या सभेत करण्यात आलं। आज या ठिकाणी जो काही निर्णय झाला तो सर्व सभासदांच्या संमतीने या ठिकाणी सर्व निर्णय घेण्यात आले। यामध्ये आज विषय क्रमांक 1 ते 14 विषय होते। हे सर्व विषय या ठिकाणी सर्व सभासदांनी बहुमताने त्या ठिकाणी या सभा विषयांना मंजुरी दिली आहे। आज ही सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज जवळजवळ सकाळी 11:30 वाजता ही सभा सुरू झाली आणि आज ती सभा 2:15 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व सभासदांच्या संमतीने या ठिकाणी चालवण्यात आली। माननीय संचालक मंडळ, कारण सगळ्यांची नावं घेतली पाहिजे आणि त्यांची घेतली पाहिजे आणि तुमची पण घेतली पाहिजे अशी सगळी तोलामोलाची सर्व शिक्षक बंधू भगिनी आज वार्षिक सर्वसाधारण सभा होते। आता मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला तुम्ही सगळ्यांनी संधी दिली म्हणून स्वीकृत संचालक म्हणून त्या ठिकाणी बसलो होतो आणि आता मला मध्यभागी बसवलं। मी त्यांना सांगितलं म्हणजे ज्या इच्छा खाली घ्या ना माझ्या मनामध्ये आल्या असतील, मी फार इच्छा जरी मनात आल्या तर कधीच दाखवल्या नाही, परंतु माझे जे स्वप्न होते ते स्वप्न साकार करण्यामध्ये निलगुडे सर असतील किंवा तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून मला आज खासदार म्हणून जाता आलं आणि त्या ठिकाणी बसता आलं। मी त्यांना म्हटलं मला आज अध्यक्ष झाल्यासारखं वाटतंय म्हटलं। ठीक आहे, आजपर्यंत शिक्षकांचा आमदार झाला परंतु शिक्षकांचा खासदार
म्हणून आपल्याकडे तरी कोणी झालं नाही किंवा झाले असतील, पण एक सर्वसामान्य तुमच्यातला मी, आणि खरंच आपण सगळे शिक्षक स्वप्न सुद्धा बघू शकत नाही, कारण प्रचंड वारसा असणारी मंडळी राजकारणामध्ये आहेत, परंतु त्याला छेद देण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने करून दाखवलं. सभा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्यवाह मंगेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष भारतीय शिवाजी पाटील बदाने, अध्यक्ष बाळासाहेब विष्णू ढोबळे पाटील यांच्यासह संस्थेचे सदस्य आणि सर्व शिक्षक, सभासद, संचालक यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सोसायटीची 62वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.